शेतकऱ्यांना 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा, 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळालाच पाहिजे। पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। कोण देणार शेतकऱ्यांच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। पीक विमा शेतकऱ्यांच्या हक्काचा, सर्व शेतकऱ्यांना 24,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळालाच पाहिजे। नाही कुणाच्या बापाचा, आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। या हुकूम सन 2025ला भूमपंडावाशी या ठिकाणी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। नदीलगतच्या जमिनी वाहून गेल्या, गुरंढोरं जनावरं मेली, शेतीचं तसेच फळबागांचं नुकसान झालं। सरकारनं फार मोठमोठ्या घोषणा केल्या की या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आम्ही पीक विमा असेल, इतर तातडीची मदत असेल, त्या ठिकाणी वाहून गेलेले पूल असतील, रस्ते असतील, रातोरात आम्ही उभा करू। प्रत्यक्षात अंमलबजावणी दिसून आली नाही। आणि पीक विम्याचा जर बारकाईनं अभ्यास केला, जसं जागजी आणि तेरमध्ये हेक्टरी 24,000 विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो, तोच निकष परत बदलला जातो। इतर तालुक्यामध्ये विशेष म्हणजे ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी कुठं 1,500, 2,000, 2,500 असं मंडळनिहाय शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो आहे। मला वाटतं हा जो दुजाभाव आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक कापणीचा जो निकष यांनी लावलेला आहे। आम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहिजे की हे पीक कापणीचे प्रयोग किती ठिकाणी आणि कुठं कुठं झाले, आणि ज्या सॅटेलाईटच्या मॅपिंगद्वारे काही ठिकाणी त्यांनी चाचपणी केली ते देखील कुठं कुठं झाले याची संक्षिप्त माहिती पाहिजे। कायम शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यांनी केलं आहे। आता लोहाऱ्यामध्ये सुद्धा बघा 47 पैकी 31 गावाला विमा अतिशय अल्प मिळाला आहे, कुठं 1,000, 1,500, कुठं 2,000 रुपये, म्हणजे 3 मंडळं त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत। एकंदरीत हा जिल्ह्यावर अन्यायच आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये असाही पाऊस कमी असतो, पिकाचं सोयाबीनसारखं पीक येतं की जातं माहिती नाही, आणि शेतकऱ्यांनी भरलेला जो विमा आहे तेवढंच एक शाश्वत उत्पन्न आता मला वाटतं की ते शेतकऱ्यांसाठी आहे। याची सखोल चौकशी व्हावी आणि सरसकट हेक्टरी 24,000 रुपये पीक विमा मिळावा ही आमची महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे। महापुरात आपल्या धाराशिव जिल्ह्यात सर्व शेतकरी अतिशय अतोनात नुकसान झालं, आम्ही बघितलेलं आहे। त्याकरता सरसगट सर्व शेतकऱ्यांना जिल्ह्यातला 24,000 प्रति हेक्टरी हे अनुदान मिळणे गरजेचं आहे। परंतु महसूल विभागाने पंचनामे झाले, त्याचं सादरीकरण झालं, परंतु काय मंडळाला 24,000 प्रमाणे मिळालं, काही जणाला अतिशय कमी मिळालं। हा भेदभाव कशा करता? सगळ्यात उदाहरण सांगू शकतो की नदीच्या दोन्ही पात्राला, एका पात्राला 24,000 मिळाले, बाकीच्याला अक्षरशः 10 किंवा 26,000 गुंठे, 26 रुपये गुंठा म्हणजे जवळजवळ 1,000 किंवा 1,800 रुपये मिळालं। तर ह्याचं कारण आहे की महसूलचा पंचनामा व्यवस्थित झाला, परंतु सॅटेलाईटमुळे हे गोंधळ झाला। तर आमची मागणी आहे पहिली की धाराशिव जिल्ह्यातील सगळ्याच्या सगळ्या मंडळाला 24,000 प्रति हेक्टरी अनुदान मिळणे गरजेचं आहे। दुसरी मागणी आहे की हे सॅटेलाईट सर्वेपेक्षा जे पंचनामे आपण ग्राउंडवर करतो ते गरज आहे। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची आहे की शेतकऱ्यांनी जे सांगितलेलं आहे ते सुद्धा एक सूची पकडण्यात यावी, कारण शेतकरी इतक्या अतोनात अडचणीत आहे। त्याची जी मागणी आहे ते सुद्धा आपण धरलं गरजेचं आहे। या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही हे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे। आज महाविकास आघाडी असू द्या किंवा सर्वच घटक अतिशय ताकदीनं उतरले आहेत। ह्याची जर दखल शासनानं नाही घेतली तर इथून पुढं अतिशय मोठं आंदोलन पूर्ण जिल्ह्यात आम्ही करणार आहे।